मोहन मोमेरा, रघु सावने, सोहम सहदेवन, सुरेंद्र सिंह बिंदू, अफसर खान आणि आपले तांबळे सर यांचाही आपण जोरदार टाळ्या होऊ देत खरं तर. भाऊ बोलतात. भाई भाई तुम्ही बोलताय. आमदार भाई यांना मी विनंती करते. आज जो सन्मान जो माझा झालेला आहे या ठिकाणी, माझे असे बरेच पुरस्कार सत्कार झाले, पण आज खऱ्या अर्थाने मी जे समाजात आणि सहकारात काम केलं त्याची खऱ्या अर्थाने आज मला पोच मिळाली. कारण बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणे हे माझं मी परमभाग्य समजतो. मी साहेब, समाजाला तुम्ही काय संदेश देणार आहे? आज तुम्ही नतमस्तक झालेले आहे स्टेजवरती आणि सर्व जनतेला काय संदेश देणार? समाजरत्न पुरस्कार तुम्हाला भेटले. नाही, या ठिकाणी मी नतमस्तक होताना जे महान नेतृत्व होतं, महान नेते आहेत त्यांना मी नतमस्तक झालो, समाजाला नतमस्तक झालो. समाजामध्ये, सहकारामध्ये, राजकारणामध्ये आजही तरुण लोकांना येण्याची संधी आहे. आणि बाबासाहेबांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्याचा अर्थ समजून सगळ्या समाजातल्या बांधवांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं राहणीमान कसं उंचावेल या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे. मी आज या ठिकाणी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी आज जाहीर केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये समाजाचे खूप मोठे मोठे कलावंत आहेत. जसे प्रल्हाद शिंदे आहेत, विठ्ठल उमप आहेत, आमचे मशिलकर साहेब आहेत, वामनदादा कर्डक आहेत. तर ह्या लोकांना कधी पुरस्कारांनी सन्मानित कोणी केलेलं नाही. तर ह्यांचं जतन करण्याचं मी या ठिकाणी आज जाहीर समाजासमोर मी आवाहन केलेलं आणि मी माझ्या योग्यतेनुसार मी याचं जतन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मी भाऊ, सहकार क्षेत्रात जसं तुमचं काम आहे, समाजामध्ये देखील तुमच्या चेहरा म्हणून एक बघितला जाते आणि समाजरत्न पुरस्कार आज मिळाले, काय सांगाल त्याला? समाजात काम करतो म्हणून तर समाजाचा पुरस्कार मिळाला ना. तर समाजाने जो पुरस्कार दिलेला आहे, समाजाला वाटलं की आपला समाजातील एक व्यक्ती जी राजकारणामध्ये, सहकारामध्ये काम करते आणि त्याचा कुठेतरी आपण समाजाने गौरव करावा आणि तो गौरव आज या ठिकाणी अद्वैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी या ठिकाणी केला. मी राहुल भंडारे यांचं मी खरोखर मनापासून त्याचे आभार मानेल की आज मला हे समाजाबरोबर सत्कार करून आणि त्यांच्या सहवासात राहण्याचं आज मला खूप मोठं भाग्य मिळालेलं आहे. धन्यवाद. आधी सर्वांना जय भीम. आणि हा समाजरत्न जो पुरस्कार मिळाला आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो माझ्या समाजानेच मला दिला आहे. त्यामुळे तो आनंद वेगळा आहे माझ्यासाठी. आणि आम्ही पुरस्काराची वाट बघायला, म्हणजे आता वाट बघत असतो की समाजाने देणारा पुरस्कार हा खूप क्वचित मिळतो. आणि आज 22 वर्षांनी वाट बघून मला हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आणि तोसुद्धा भीमरावजी आंबेडकर, त्यांचे नातू, बाबासाहेबांचे नातू आणि आमचे राहुल बोधी सर आणि पवार, साहित्यिक पवार सर यांच्या समेत मिळाला. हा वेगळाच आनंद आहे आणि तो योगायोग जुळून आणलं असे आमचे राहुल भंडारे सर, अद्वैतचे थिएटरचे निर्माता. तर त्या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप आभार. साहेब, चॅनलच्या माध्यमातून आपला समाजाला काय संदेश देणार आहे? मी समाजाला एवढंच सांगेन की एवढं उत्तुंग काम करा की हा पुरस्कार तुम्हालासुद्धा मिळेल आणि छान रहा, मजेत रहा, हसत रहा. हिंदी में बताइए, आज आपने यहाँ पर जाहिर किया है, ऐलान किया है कि ऑस्कर पुरस्कार भी आपके लिए होना हो गया है, छोटा हो गया है, क्योंकि आपको समाज ने यहाँ पर पुरस्कार दिया है, समाज की ओर से मिला है. मुझे तो बहुत खुशी है कि मेरे समाज ने मुझे ये पुरस्कार दिया है और जो पुरस्कार है वो ऑस्कर से भी बढ़कर है, क्योंकि मुझे मेरे समाज ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुरस्कार है वो नाम से मिला है, इसलिए मुझे गर्व है और हमेशा रहेगा. हर कलाकार को मैं यही कहना चाहूँगा कि सब ने मेहनत कीजिए, अपने बलबूते पर आगे बढ़िए
और ये फल तो सबको मिलता है, सब्र का फल मीठा होता है। वैसे 22 बरस लगे मुझे पुरस्कार पाने के लिए, तो आपको भी जल्दी मिलेगा अगर आप उतनी मेहनत करोगे तो। सबको मेरी शुभकामनाएं। थँक्यू। बांधिलकी असते आपल्या प्रत्येकाची समाजाबद्दलची आणि त्या समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार करणं, त्यांना शाबासकी थाप देणं एक फार महत्त्वाची गोष्ट असते, कारण त्याला ती ऊर्जा मिळते पुढच्या कार्यांसाठी। तर अशा भूमिकेतनं कला क्षेत्रामधला आमचा मित्र भाऊ कदम आणि सहकार आणि सामाजिक क्षेत्रातले आणि सहकार क्षेत्रातलं मोठं काम उत्तुंग ज्यांचं काम आहे आणि पडद्यामागं राहून नेहमीच सोशल वर्क करणारे आमचे सगळ्यांचे लाडके सिद्धार्थ कांबळे साहेब यांचं नाव आमच्या कमिटीने डिसाईड केलं की ह्यांचा सत्कार करणं खूप गरजेचं आहे, कारण ही लोकं समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे। कारण सतत 20-25 वर्ष पडद्याच्या मागे राहून काम करणं किंवा भाऊ कदमसारखा 20 वर्ष ज्या या रंगभूमीवर चित्रपटसृष्टीमध्ये संघर्ष करून तो इथपर्यंत उभा आहे, आजही त्याचे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचे पाय मातीचे आहेत आणि ध्येय आकाशाकडे आहे। तर अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सत्कार अद्वैत थिएटरकडनं होणं हे अद्वैत थिएटरचं भाग्य समजतो आम्ही, कारण ह्या रत्न आम्हाला सापडणं आणि त्यांचा सत्कार होणं संस्थेच्या मार्फत हे फार आम्हाला कौतुकाचं वाटतं। आणि साक्षीदार कोण आहेत? आपण सगळे समाज आहे आणि समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बाबासाहेबांची फॅमिली आपल्यासोबत आहे। जवी पवार सगळे साहित्यिक आहेत, राहुल बोधीसारखे महाथेरो भंतीजे आहेत, या सगळ्यांच्या साक्षीने हा सत्कार झाला। खूप आनंद सोहळा होता, लोकांना आवडलं, आम्ही प्रयत्न केला चांगलं देण्याचा आणि आमच्या सत्कारमूर्तींनाही ती सत्कार स्वाभिमानाने अभिमानाने त्यांनी स्वीकारला घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार मानतो। भंडारे साहेब खूप भावूक क्षण होता, स्वतः कांबळे साहेब एकदम भावूक झाले होते की पहिल्यांदा असं समाजरत्न म्हणून आम्हाला पुरस्कार भेटले। नक्कीच, कारण घरातल्यांनी कौतुक फार कमी होतं घरातल्यांचंच, तर भाऊचा हा सत्कार म्हणजे घरातल्याचा सत्कार आहे आणि कांबळे साहेबांचा सत्कार पण हा घरातलाच सत्कार आहे आणि हा सत्कार त्यांनी त्या भूमिकेतूनच बघितला। आणि ऑफकोर्स भीमराव आंबेडकरांसारखं महान व्यक्तिमत्व किंवा जयू पवारांसारखे महान साहित्यिक आपल्यासोबत असताना त्यांच्या साक्षीने हा सत्कार होणं हे सगळ्यांसाठी एक आत्मसन्मानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्यासमोर झालं, त्यामुळे तो भावूक झाला। आणि मी आज पहिल्यांदा मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल। खालचाही हॉल तुडुंब भरलेला आहे, वरती हॉल भरलेला आहे, लोक कनेक्ट होत नाही आहे। ही कनेक्ट होण्याची एक माध्यम मी असं समजतो की आपण सत्कार करणं, कौतुकाची थाप देणं फार गरजेचं आहे, कारण तोपर्यंत अशा कलावंतांचं की असं सोशल ॲक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांची कनेक्टिव्हिटी सोसायटीची होत नाही, ती होण्याचं काम, ते लूप करण्याचं काम अद्वैत थिएटरने पूर्ण फुलाची पाकळी म्हणून तो केलेला आहे। मी काय म्हणत फार मोठं काम केलेलं आहे, पण एक निमित्त ठरलो समाजाला समाजाच्या माणसाशी नाळ जोडून देण्याचं काम मी केलेलं आहे। दरवर्षी ह्याप्रमाणे चालू राहणार आहे सर? हो, दरवर्षी चालू राहणार। थँक्यू सो मच।